भरपूर सारं प्रोटीन असलेला सकाळचा नाश्ता. मस्त चटपटीत चटणी पण आहे त्याच्याबरोबर. तर हा नाश्ता बनवण्यासाठी 1 वाटी काळे चणे, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ मस्त भिजवून घेतली एक 5 ते 6 तास. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकून दिले. थोडंसं पाणी याच्यामध्ये वाटताना ॲड करायचं आणि छान फाईन अशी पेस्ट आपल्याला याची वाटून घ्यायची. जसं रेग्युलर डोसे आपण बनवतो ना, त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे. सगळं बॅटर मी एकदम फाईन असं तयार करून घेतलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्याच्यानंतर झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 तासासाठी याला फर्मेंटेशन करून घ्यायचं. 6 तासामध्ये पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. मस्त जाळी पडली पिठाला आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पिठाचे खूप भारी डोसे तयार होतील. मस्त जाळी देखील पडेल याला. तर या पद्धतीने मी पीठ तयार केलं आहे. थोडंसं पीठ घट्ट वाटते मला, पण लागलंच तर आपण नंतर पाणी याच्यामध्ये ॲड करूया. मस्त हाय प्रोटीन डोसे खायचे आहेत म्हटल्यावरती त्याच्याबरोबर चटणी तर लागणारच. तर ही चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाले की एक मोठा चिरलेला कांदा टाकला. नंतर 2 टोमॅटो चिरलेले टाकले. टोमॅटो कांदा थोडासा मऊ झाला की त्याच्यामध्ये अर्धी वाटी डाळवं टाकले. ते पण व्यवस्थित भाजून घेतले. नंतर टाकलेलं आहे एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, लाल मिरच्या आणि आल्याचा तुकडा. चवीनुसार याच्यामध्ये मीठ देखील टाकलं आणि व्यवस्थित सगळं भाजून घेतलं. थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता ॲड करून घेतलं आहे. वाटण्यासाठी पाणी टाकलं आहे आणि छान चटपटीत चटणी तयार करून घेतली. चटणीला बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी मस्त एक फोडणी तयार करायची. तेलामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे आणि तयार झालेली छान चुरचुरीत फोडणी या चटणीवरती टाकून द्यायची. मस्त चटपटीत चटणी आपली झाली तयार. आणि आता आपण डोसे तयार करून घेऊया. तर डोसे तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार, व्यवस्थित मिक्स करायचे. तर याच्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी टाकले आणि डोश्याचं बॅटर तयार केले. व्यवस्थित बॅटर तयार झाल्याच्या नंतर तव्यावरती थोडंसं तेल, पाणी टाकलं. मस्त तवा पुसून घेतला आणि कडकडीत तव्यावरती डोसा दिला आहे टाकून. तर या पद्धतीने आपण डोसा तव्यावरती टाकला तर मस्त डोश्याला जाळी छान येते. तर खरंच डोश्याला खूप मस्त जाळी पडली. याच्यावरती मी बटर टाकलं आहे कारण माझ्या मुलाला बटर डोसा खायचा आहे. व्यवस्थित खालच्या बाजूने भाजून घेतला आणि मस्त फोल्ड करून घेतले आता डोश्याला. अजून एक डोसा आपण तयार करून बघूया. तर पुन्हा एकदा तव्यावरती बॅटर टाकायचे आणि पसरवून घ्यायचे. खायला अतिशय भारी लागतात ते डोसे. बघा या पद्धतीने बॅटर टाकलं, व्यवस्थित पसरवून घेतलं. खालची बाजू भाजली की आपल्याला डोसा फोल्ड करायचा. यावेळेस मी डोश्याला तूप लावून घेतले. तुमच्याकडे तूप, बटर जे काही असेल ते लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी पण हा डोसा खूप भारी लागतो खाण्यासाठी. मस्त हाय प्रोटीन असलेला नाश्ता आपला तयार झाला आहे. सोबत छान गरमागरम चहा. कारण सकाळची सुरुवात आपली चहाशिवाय होतच नाही. माझी तर होतच नाही. तर नक्की ट्राय करा हा डोसा बनवायला. व्हिडिओ आवडला